नमस्कार, मी जई आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते जईज रेसिपीमध्ये। तर आज आपण जईज रेसिपीमध्ये सातारा स्पेशल झणझणीत असं थंडीमध्ये बनवलं जाणारं पौष्टिक असं उडदाच्या डाळीचं घुटं कसं बनवायचं हे बघणार आहोत। तर हे घुटं बनवायला खूप सोपं आहे, पटकन तयार होतं आणि विशेष म्हणजे उडदाची डाळ आपल्या शरीराला म्हणजे आपल्या आरोग्याला खूप लाभदायी आहे आणि उडदाची डाळ खाल्ल्याने आपली पचनक्रिया सुधारते, आपलं हृदय निरोगी होतं, शिवाय आपली लघवी देखील साफ होते आणि थंडीमध्ये आपल्या शरीरातील ऊर्जा देखील वाढवते। असे बरेच फायदे होतात उडदाची डाळ खाल्ल्याने। चला तर मग वेळ वाया न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया। घुटं बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी सालीची उडदाची डाळ घेतली आहे। तर हे बघा, इथे मी सालीची उडदाची डाळ घेतलेली आहे। तुम्हाला हवं तर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बिना सालीची उडीद डाळ घेतलीत तरी देखील चालेल, पण शक्यतो घुटं बनवत असताना सालीच्या उडदाच्या डाळीचा वापर करायचा, कारण त्याची चव काही वेगळीच लागते। आता ही डाळ आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत, त्यामुळे इथे मी एक कुकरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये ही डाळ मी ओतून घेतेय। आता या डाळीला आपल्याला स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुवून घ्यायचं आहे। तर हे बघा, इथे मी ही डाळ स्वच्छ 2 वेळा धुवून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊयात। तर आता या डाळीमध्ये मी साधारण 2 ग्लास पाणी घालतीये। आता या डाळीमध्ये इथे माझं हे पाणी घालून झालेलं आहे। आता काय करायचं, यावरती झाकण ठेवायचं आणि ही डाळ कुकरमध्ये 4 शिट्ट्या करून शिजवून घ्यायची। तर आता आपली डाळ कुकरमध्ये शिजतीये, तोवर आपण घुट्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊयात। तर वाटण तयार करण्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण खोबरं घालून घेऊयात। तर इथे मी एक खोबऱ्याचा छोटा तुकडा घेतला होता आणि त्याचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, ते आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेऊयात। आणि त्याचसोबत यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे घालायचे आणि त्याचसोबत इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर घुट्यामध्ये लसणाचा भरपूर प्रमाणात वापर करायचा, त्यामुळे घुटं अगदी चविष्ट लागतं। आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या त्याचे असे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकता। आणि सगळ्यात शेवटी यामध्ये मुठभर अशी फ्रेश कोथिंबीर घालायची। तर कोथिंबीर जेवढी जास्त घालाल तेवढं घुटं रंगाला अगदी हिरवगार होतं, त्यामुळे कोथिंबीरीचा वापर देखील इथे तुम्ही जास्त करा। आता यावरती आपण झाकण ठेवूयात आणि याला पाणी न घालता जाडसर असं वाटून घ्यायचं आहे, खूप पण याला बारीक करत बसायचं नाहीये। तर हे बघा, इथे मी हे वाटण मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं हे घुट्यासाठीचं वाटण तयार झालेलं आहे। आता आपण आपली डाळ शिजली का ते एकदा चेक करूयात। तर हे बघा, कुकरच्या 4 शिट्ट्या करून इथे मी ही डाळ शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित अशी आपली डाळ शिजली गेलेली आहे। तर घुट्यासाठी ही जी उडीद डाळ आहे ती शिजवत असताना ती एकदम जास्त शिजवून घ्यायची, त्याने काय होतं, घुटं अगदी छान मिळून येतं। तर लक्षात घ्या की ही उडदाची डाळ अशी मऊसर शिजली गेली नाही तर तुमचं घुटं हे मिळून येत नाही, डाळ एकीकडे आणि पाणी एकीकडे असं होतं। तर आता आपली डाळ छान शिजली गेलेली आहे। आता आपण घुटं बनवायला सुरुवात करूयात। तर घुटं बनवण्यासाठी इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घालतीये। तेल थोडं गरम झालं की यामध्ये आपण तयार केलेलं संपूर्ण वाटण घालून घ्यायचंय आणि गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि या वाटणाला 1 मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं। तर बऱ्याच भागांमध्ये घुटं बनवताना मोहरी आणि कढीपत्त्याचा देखील वापर करतात। जर तुम्ही कढीपत्ता आणि मोहरी जर वापरत असाल तर फोडणीमध्ये तुम्ही घातलीत तरी देखील चालेल, पण आमच्याकडे आम्ही डायरेक्ट असं वाटणच तेलामध्ये परतून घेतो, त्यामुळे इथे मी तेल गरम झाल्यानंतर डायरेक्ट यामध्ये वाटणच टाकलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता 1 मिनिटभर मी या वाटणाला चांगलं परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण थोडेसे कोरडे मसाले घालून घेऊयात। तर कोरडे मसाले म्हणजे आपल्याला खूप काही मसाले यामध्ये घालायचे नाहीयेत, फक्त अगदी पाव छोटा चमचा यामध्ये हळद घालायची आहे आणि अगदी पाव छोटा चमचा हिंग घालायचा आहे। याहून आपल्याला कोणतेही मसाले या घुट्यामध्ये वापरायचे नाहीयेत। आता या दोन्ही जिन्नसांना आपल्याला परत एकदा या वाटणामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। तर हे बघा, हे दोन्ही जिन्नस या वाटणामध्ये चांगले परतून झालेले आहेत आणि हे आपलं वाटण देखील चांगलं परतून झालेलं आहे। आता यामध्ये आपण शिजवून घेतलेली उडदाची डाळ घालूयात आणि या डाळीला थोडंसं मिक्स करून घ्यायचं या वाटणामध्ये। आता ही डाळ खूप घट्ट आहे, त्यामुळे मी यामध्ये साधारण 1.5 ग्लास पाणी घालतीये। तर घुटं तुम्हाला कसं हवं आहे, खूप पातळ हवं आहे, खूप घट्ट हवं आहे, त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर बऱ्याच जणांना घुटं हे खूप पातळ आवडतं, कारण ते प्यायला आवडतं किंवा भाकरीमध्ये चुरून खायला आवडतं, किंवा बऱ्याच जणांना घुटं घट्ट देखील आवडतं, त्यामुळे तुम्ही पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकता। आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूयात आणि याला थोडं मिक्स करून घेऊयात। आता गॅसची फ्लेम मोठी करायची आणि या घुट्याला एक उकळी यायची वाट बघायची।
तर हे बघा, या घुट्याला चांगली उकळी आलेली आहे. आता काय करायचं, गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि या घुट्याला एक 10 ते 15 मिनिट असंच उकळवत ठेवायचं. म्हणजे हे घुटं अगदी छान मुरलं जाईल आणि चवीला अगदी भन्नाट असं तयार होईल. आणि हो, या घुट्यावरती तुम्ही झाकण न ठेवता याला असंच उकळवत ठेवलं तरी देखील चालेल. तर हे बघा, एक 10 ते 15 मिनिट मी हे घुटं चांगलं उकळवून घेतलेलं आहे. आता याला परत एकदा आपण हलवून घेऊ आणि मध्ये मध्ये देखील मी याला थोडं थोडं हलवत होते. आणि तुम्ही बघू शकता हे घुटं अगदी एकजीव झालेलं आहे. कुठेही डाळ वेगळी आणि पाणी वेगळं असं झालेलं नाहीये. आणि या घुट्याचा रंग देखील अगदी सुरेख हिरवागार असा आलेला आहे. आणि थंडीच्या दिवसांमध्ये हे घुटं खायला अगदी पौष्टिक असतं. बाजरीच्या भाकरीसोबत खा किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खा, अगदी उत्तम लागतं. तर तयार झालं आपलं मस्त गरमागरम पौष्टिक असं उडदाच्या डाळीचं घुटं. चला तर मग याला गरमागरम आपण भाकरीसोबत सर्व करूया. पाहिलंत ना, एकदम झणझणीत आणि गरमागरम आपण हे उडदाच्या डाळीचं घुटं बनवलं. तर हे घुटं भाकरीसोबत म्हणजे ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत अगदी अप्रतिम लागतं आणि चुरून खायला तर अगदी भन्नाट लागतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आहे सातारा भागची, त्यामुळे जसं आमच्याकडे घुटं बनवण्याची जी पद्धत आहे ती मी तुमच्यासोबत शेअर केली. जर तुमच्याकडे अजून काही वेगळी पद्धत असेल घुटं बनवायची तर माझ्यासोबत ती नक्की शेअर करा किंवा कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. पण माझ्या माहितीनुसार मला असं माहिती आहे की बऱ्याच भागांमध्ये हीच पद्धत आहे घुटं बनवण्याची, त्यामुळे मी तुम्हाला याच पद्धतीने घुटं बनवायला दाखवलेलं आहे. तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि माझे व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि पुन्हा भेटू अशा छान नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.